नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन। व्हाईट कलरची साडी आहे आणि चॉकलेटी कलरचं बॉर्डर आहे। तर ही फ्रंटची बॉर्डर मी घेतलेली होती कारण त्यांना स्लीव्ज डिझाईनमध्ये ही बॉर्डर हवी होती आणि प्लेटिंगची डिझाईन बनवायची होती, म्हणून एका बाजूचा काट मी घेतलेला होता। आता स्लीव्जला थोडासा घेर देऊन घेतला। आता इथं सेंटरला स्लीव्जला मी कट दिलेला आहे। त्यानंतर मेजरमेंटनुसार काठाची उंची 2 इंच आहे, म्हणून मी इथे वरती 2.5 इंचावरती एक मार्क केले। दंडघेरापासून वरती 2.5 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि सेंटरपासून स्लीव्जच्या सेंटरपासून 2.5 इंच असं मार्किंग केलेलं आहे, कारण दोन्ही बाजूने 2.5 म्हणजे 5 इंचाचा पफ तयार होईल। त्यानंतर इथं हलका असा गोलाकार देऊन घेतला। स्ट्रेट आकार सुद्धा तुम्ही कट करू शकता, पण मला असा थोडासा आकार द्यायचा होता म्हणून मी हा कट करून घेतला। दोन्ही स्लीव्जला मार्किंग करून घेतलं म्हणजे शिलाई करताना कन्फ्यूज होत नाही। त्यानंतर हे जे कापड होतं त्याला सेंटरला कट देऊन घेतलं म्हणजे दोन्ही स्लीव्जसाठी आपण एकसारखं कापड वापरू। त्यानंतर आता जे मेन स्लीव्जचं कापड आहे ते घेतलं। त्या कपड्यावरती स्लीव्ज या पद्धतीने व्यवस्थित ठेवून दिल्या दोन्ही स्लीव्ज, आणि जी मार्किंग केलेली बाजू आहे ती स्लीव्जच्या वरच्या बाजूने ठेवली आणि मग शिलाई मारून घ्यायची। दोन्ही स्लीव्जला असं केल्यामुळे स्लीव्ज एकाच बाहीच्या होणार नाही, हे लक्षात राहतं, म्हणून हे मार्किंग करणं महत्त्वाचं आहे। नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण स्लीव्जला डिझाईन तर बनवतो पण दोन्ही स्लीव्ज एकाच बाजूच्या म्हणजे दोन्ही फ्रंट आर्महोल एकाच साईडकडून होतात आणि मग ते परत डबल त्रास होतो। म्हणून अशा पद्धतीने मार्किंग करायचं आणि मग शिलाई करायची। आता मार्किंग केलेल्या भागावर जिथे आपण कट दिलेला होता तिथे मी आधी शिलाई मारून घेतली आहे। मधलं कापड कट करून घ्यायचं, सेंटरला छोटासा कटसुद्धा देऊन घ्यायचा आहे, साईडला सुद्धा छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि मग हे कापड व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे। व्यवस्थित सेट करून घ्यायचं कापड आणि कपड्याच्या जो आधीचा आकार दिलेला आहे त्या आकाराच्या कडेवरती व्यवस्थित अगोदर फिनिशिंगसह दाबटीप द्यायची आहे। लक्षात घ्या, इथे कापड गोळा होता कामा नये। कापड जर गोळा झालं तर पूर्ण बाहीचा आकार चुकला जातो। त्यामुळे आता इथे जे कड आहे त्यावरती आपण शिलाई मारली। त्यानंतर दंडघेराची जी बाजू आहे त्यावरती सुद्धा दाबटीप देऊन घ्यायची आहे। आता इथे मी गोट नव्हते लावणार, पण नंतर माझ्या लक्षात आलं की गोट लावला तर अजून छान वाटेल, म्हणून माझ्याकडे मॅचिंग कापड होतं तर मी म्हटलं चला थोडासा गोट लावूया। गोट लावायचा नसेल तर तुम्ही खालच्या बाजूने शिलाई न मारताही तुम्ही डायरेक्ट वरच्या बाजूने म्हणजे जो आकार आहे त्याला कट करून खाली जोडून घेऊ शकता। पण आता मला नंतर लक्षात आल्यामुळे मी आधी शिलाई मारलेली होती म्हणून मी तसंच केलं। तर चला आता मी एक्स्ट्राचं जे काही कापड होतं ते कट केलं, साईडला चारी बाजूने शिलाई। त्यानंतर आता जे कपडा आपण प्लेटी बनवण्यासाठी ठेवलेला होता तो घ्यायचा आहे आणि त्याला सेंटरला छोटेसे कट देऊन घ्यायचे आहेत आणि सेंटरपासून साईडला तुमच्याकडे जर एक्स्ट्राचं कापड असेल म्हणजे जास्त कापड असेल तर तुम्ही 1.5 इंच किंवा 2 इंचाच्या प्लेटिंग घेऊ शकता, पण इथे तर फक्त 1 इंचाच्याच प्लेटिंग घ्यायच्या आहेत। आता पहा मी ते 1 इंचाच्या प्लेटिंग करून घेतलेल्या आहेत आणि त्या प्लेटिंगवरती आपण शिलाई मारून घेणार आहोत। तर दोन्ही साईडने मी याच पद्धतीने प्लेट्स करून घेणार आहे। सेंटरपासून दोन्ही साईडला एकसारख्या म्हणजे जर 5 प्लेटी येणार असतील तर दुसऱ्या साईडला सुद्धा 5 प्लेटी येतील याची काळजी घ्यायची आहे। आणि आता पहा एका बाजूने या पद्धतीने प्लेटी। तर आता जी खालची बाजू आहे त्या खालच्या बाजूवरती या प्लेटी एकावरती एक जुळवून घ्यायच्या आहेत, म्हणजे वरच्या बाजूने आपोआप या अशा प्लेटच्या घड्या पडतात। तुम्ही इथं पिन लावून घेऊ शकता किंवा हाताने सेट करून घेऊ शकता। आता तुम्ही जर नवीन असताल तर तुम्ही इथे डायरेक्ट पिन लावून घ्या म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल। आता या प्लेटी घालून घेतल्यात, त्यानंतर यावरती शिलाई मारून घ्यायची। दुसऱ्या बाजूनं सेम याच पद्धतीने एकावर एक येतील अशा प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत। तर दोन्ही बाजूच्या प्लेट्स घालून झाल्यानंतर आता या ज्या प्लेटी आहेत त्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्यात आणि मग यावरती शिलाई मारायची आहे। तर पहा या पद्धतीने मी या प्लेट्स व्यवस्थित सेट करून घेतल्यात आणि इथे वरती व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। आता हे कॉटनचं कापड आहे त्यामुळे इथे इस्त्री वगैरे करण्याची फारशी गरज पडत नाही, हाताने सुद्धा सेट होतात। पण जर सिल्कचं कापड असेल किंवा दुसरं कुठलंही कापड असेल तर तुम्ही
व्यवस्थित इस्त्री करून घ्या, म्हणजे सेट होतील. इथे हे प्युअर कॉटन असल्यामुळे व्यवस्थित सेट झालेले आहे, त्यामुळे मी ह्याला इस्त्री वगैरे केली नाही. आणि मग आता हा जो आकार दिलेला आहे त्या आकारावरती या पद्धतीने हे सेट करायचं आहे. व्यवस्थित पिन लावून घ्यायचे आहे आणि मग ह्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. आता शिलाई मारून झाल्याच्या नंतर जे आपण मध्ये कट केलेलं कापड होतं ते एकदा ठेवून बघायचं आहे आणि वरच्या बाजूने शिलाई मारून घेऊन या पद्धतीने व्यवस्थित परफेक्ट आकार कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे मी ब्लाऊजला थोडीशी मॅचिंग होईल. आता इथे खरं तर पाणी कलरची लेस मी वापरलेली आहे. पूर्ण व्हाईट कलरची पण उठून दिसली नसती, म्हणून मी इथे पाणी कलरची लेस यूज केलेली आहे. जी डिझाईन बनवलेली आहे त्या डिझाईनला. आणि ह्या लेसला सुद्धा पुन्हा डबल टिप मारली आहे दोन्ही बाजूकडून. जर एकाच बाजूकडून लेसला टिप मारली तर ती उसवते, म्हणून दोन्ही बाजूकडून शिलाई मारून घेतली म्हणजे लेस उचकत नाही. आणि त्यानंतर 1.25 इंच रुंदीची अशी पट्टी करून घेऊन तिचा मग आपण इथे गोट बनवणार आहोत. तर गोट बनवण्यासाठी मी वेगळी पट्टी वापरली, त्याने अजून स्लीव्जला व्यवस्थित लुक येईल. तर ही 1.25 इंच रुंदीची पट्टी आहे आणि दोन्ही काठ पकडून हिला शिलाई मारून घेतली आहे. त्यानंतर ही पट्टी पूर्ण अशी आतमध्ये फोल्ड करून यावरती सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्हाला जर जास्तचं जाड गोट हवा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने ठेवू शकता, पण मला इथे जास्त जाड गोट नको होता, म्हणून मी इथं अगदी छोटासा गोट बनवलेला आहे. त्यानुसार तुम्ही कापड कमी जास्त घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपली स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला ही स्लीव्ज डिझाईन कशी वाटली? आवडली असेल तर कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि इथं आपण स्लीव्जला मी एकदा पिन लावून दाखवते, तर या पद्धतीने खरं हा स्लीव्जचा लूक दिसेल.